पुणे शहरातील हडपसर परिसरात बुधवारी मोठी खळबळ उडाली आहे. हडपसर येथील कामधेनू इस्टेटमधील एका नामांकित रुग्णालयाच्या समोर सुरुवातीला जिवंत बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली आहे. बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. माहितीनुसार रुग्णालयातील एक कर्मचारी टॉयलेटकडे गेला असता त्याला संशयास्पद वस्तू दिसली. कर्मचाऱ्याने ही वस्तू पाहिली असता बॉक्समध्ये भरून मोकळ्या जागेत आणून ठेवल्यानंतर तात्काळ रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक बीडीडीएस, अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित वस्तूमध्ये 7 तासांचा टायमर असल्याची चर्चा असून तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसर रिकामा करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले. यानंतर बीडीडीएस पथकाने बॉम्ब सदृश्य वस्तू ताब्यात घेऊन मोकळ्या जागेत हलवली आहे. वस्तू नेमकी काय आहे, ते कोणी ठेवली आणि त्यामागचा हेतू काय याचा तपास पोलीस करत आहेत. पण संध्याकाळी 7 वाजता मी हॉस्पिटलमध्येच राहत असल्यामुळे 4थ्या मजल्यावरून ओपीडीसाठी कन्सल्टिंगसाठी मी खाली आलो. तर पहिल्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये मला मावशींनी मला बोलवलं आणि त्या ठिकाणी मला एक वस्तू दाखवली. ती वस्तू मला बॉम्ब सदृश्य वाटल्यामुळे मला की ती खोक्यामध्ये घातली आणि खोक्यामध्ये नेऊन ती लगेच बाहेर नेऊन लगेच ओपन मैदानामध्ये आम्ही ती ठेवली आणि त्यानंतर लगेच मी पोलिसांना फोन केला आणि पोलिसही लगेच वस्तू बाहेर कोणी घेऊन गेली? मीच ठेवली. तुम्ही स्वतः हाताने उचलून ठेवली. काय होते नेमकी? त्यामध्ये एक 2-3 कांड्या वगैरे, त्यामध्ये 4 कांड्या होत्या. त्याला टेप गुंडाळलेला होता. त्यावर घड्याळ, त्यावर एक घड्याळ होतं आणि त्या घड्याळावर 7:21 वेळ होती आणि त्या वायरी वगैरे जोडलेल्या होत्या. संध्याकाळी बरोबर एक्झॅक्टली 7 वाजता 21 मिनिटांनंतर तो पोलीस त्यांचा तपास करतायत. खरं तर सगळाच प्रकार आज हडपसरकरांच्या दृष्टीने धक्कादायक आहे, पण अजूनही खात्रीलायक माहिती पोलीस ज्यावेळी पूर्ण तपास करतील त्यावेळीच ताब्यात येईल. पण असं कळतंय की बाबा कोणीतरी दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला दुसऱ्या मजल्यावरती बाथरूममध्ये काही वस्तू संदिग्ध ठेवली होती. त्याच्यानंतर ती परत बाहेर काहीतरी काढण्यात आली, असं सगळं आहे. आणि वेगवेगळ्या विषय आहेत. आता याच्यामध्ये पोलीस आणि तज्ज्ञ, बॉम्बचे तज्ज्ञ जे आहेत ते खऱ्या अर्थानं सांगू शकतील. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. ती जी संदिग्ध वस्तू होती बॉम्ब सदृश, ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. संपूर्ण परिसराचीही संपूर्ण छाननी झालेली आहे. परत एकदा बिल्डिंगमध्ये पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत. आम्ही सगळ्या प्रकरणावरती बारकाईने लक्ष ठेवून आहोत. त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही आहे किंवा कोणी अफवांवर पण विश्वास ठेवू नये असं आपल्या चॅनलच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. पोलीस काही वेळातच त्यांचा रिपोर्ट देतील की काय पद्धतीची वस्तू होती, कशी बनवली होती, नक्की काय होतं आणि आता कशाचा नक्की त्याच्यामागे उद्देश काय होता, काय हॉस्पिटलला टार्गेट करण्याचा उद्देश काय असावा, हे सगळं आता पोलीस तपासात थोडंसं समोर येईल. CCTV आणि सगळ्याची तपासणी चालू आहे. मी माहिती घेत होतो, त्याच्यातून एक ओलाची गाडीसुद्धा दुपारी इथं आली होती असं दिसतंय, परंतु त्याचा नंबर काही अजून दिसलेला नाही आहे. ते रिफ्लेक्शन झाल्यामुळं सूर्यप्रकाशाचं त्याच्यावर दिसलेलं नाही, अशी एक प्राथमिक माहिती समोर येते. पण याच्यावरती ज्यावेळी पोलीस अधिकारी विश्वासार्ह पद्धतीने सगळं सांगतील त्याचवेळी नक्की काय सत्य आहे ते आपल्यासमोर येईल. या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या IQ किंवा आता जे नागरिक चर्चा करतायत त्याच्या माध्यमातून समजतायत. पोलिसांचं काम चालू आहे, तपास योग्य पद्धतीने होतोय, त्याच्यामुळे लवकरच यातलं सत्य आपल्याला समोर येईल. डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये असं कृत्य का करावं हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मग याच्या मागचे जे काही अँगल असतील, विविध जे काही तपासाचे पैलू असतील ते सगळे पोलीस तपासत आहेत. व्यक्ती कोण होती त्याचंही अजून काही आयडेंटिफिकेशन झालेलं नाही. माझ्या अंदाजे इथे सगळी व्यापारी पेठ असल्यामुळं प्रत्येक मिनिटाला प्रत्येकाच्याच दुकानात CCTV असल्यामुळं मिनिटाची खबर मिळू शकते. त्यामुळं कोण आलं होतं, कोण गेलं नेमकं त्या टायमिंगमध्ये, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीने काही मीडियामध्ये पण बातम्या चालू आहेत की 7 तासाचा टायमर लावला होता, असं केलं होतं, या पद्धतीने केलं होतं. पण हे सगळं एकदा समोर ज्यावेळी येईल आणि त्या जो कोणी आला होता, जे आता असं वाटतंय की त्यांनी का नक्की ठेवलं हे सुद्धा थोडंसं पाहणं गरजेचं ठरेल.